पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम् विद्याञ्च विद्याञ्च यस्तद्वेदो भयස්සः अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः. धन्यवाद स्नेहाताई. शारदा शक्ती ही एक व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आहे आणि विज्ञान कट्टा हा तिचा बरेच वर्षापासून चाललेला उपक्रम आहे. तर शारदा शक्ती आणि विज्ञान कट्टा या दोन्हीची माहिती देण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर उज्ज्वला माटे यांना. धन्यवाद मनीषाताई. आवाज येतोय ना? हो. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने शक्ती ही महिलांची राष्ट्रीय संघटना 2003 मध्ये कार्यरत झाली. भारतातल्या विविध राज्यात या संघटनेच्या शाखा आहेत. पर्यावरण, आरोग्य, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रात शारदा शक्ती या नावाने 2006 पासून विविध उपक्रम आपण चालवत आहोत. वैद्यक, अभियांत्रिकी, शिक्षण, संशोधन अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला या संघटनेचे कार्य पुढे नेत आहेत. महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन, तपासणी शिबिरे घेतली जातात. महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी युवा शक्ती अभियान हा कार्यक्रम आपण घेत असतो. शालेय विद्यार्थ्यांसाठी जागृती अभियान हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम मागील वर्षी राबवण्यात आला आणि याचे सुमारे 10 कार्यक्रम विविध शाळांमध्ये घेण्यात आले. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत शास्त्रांच्या अभ्यासाची आवड निर्माण व्हावी यासाठी वैज्ञानिक आपल्या भेटीला हा उपक्रम विविध शाळा आणि महाविद्यालयात सध्या आपण राबवत आहोत. वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घडवून आणून त्यायोगे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयांचं संशोधन करण्याची प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी शारदा शक्तीने हे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना सुद्धा रोजच्या जीवनातील विज्ञानाची माहिती मिळावी आणि विज्ञान आधारित दृष्टिकोनाची कास त्यांनी धरावी यासाठी दर महिन्याला विज्ञान कट्टा हा कार्यक्रम शारदा शक्ती तर्फे घेण्यात येतो. इथे वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ त्यांच्या विषयाची माहिती सोप्या पद्धतीने करून देतात. नंतर श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांनी या विषयाची अधिक माहिती मिळते आणि कट्टा हा आपलासा होऊन तो अजून खुलत जातो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर गुन्हे, फॉरेन्सिक सायन्स, घातक प्लास्टिक, तसेच ऋतूनुसार आरोग्याची काळजी, पर्यावरण संरक्षण, शास्त्रोक्त पद्धतीने बांधली गेलेली देवालये, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला इत्यादी वेगवेगळ्या विषयांवर आतापर्यंत 81 विज्ञान कट्टे घेण्यात आले. 80वा विज्ञान कट्टा आपण मोठ्या प्रमाणावर साजरा केला होता. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे यांच्या बरोबर हा कार्यक्रम आपण साजरा केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विज्ञान दिवस साजरा करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक पोस्टर कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती. अशा या सर्व आनंदोत्सव असलेल्या कार्यक्रमांमध्ये सामील होण्यासाठी आपल्या सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आम्ही शारदा शक्तीकडून देत आहोत. आपण काय करू शकता तर विज्ञान कट्ट्यामध्ये वक्ता म्हणून सहभागी होऊ शकता.
आपल्या शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये चालणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सुद्धा आपण वक्ता म्हणून सहभागी होऊ शकता. या कामासाठी आपण आपला वेळ व्हॉलेंटिअर म्हणूनही देऊ शकता. या कामानिमित्त वेगवेगळ्या शास्त्रज्ञांना तसंच शाळांच्या मुख्याध्यापकांना, शिक्षकांना आपल्याला भेटावं लागतं. आपल्या संबंधातून कार्यक्रम ठरवावे लागतात. अशा शास्त्रज्ञांच्या किंवा शाळांमध्ये आपल्या ओळखी असतील तर आपण आम्हाला अप्रोच व्हा, म्हणजे हे कार्यक्रम आपल्याला पुढे नेता येतील आणि याचा विस्तार करता येईल. आपण काही आर्थिक मदत देऊन सुद्धा आपल्या पैशांचा सदुपयोग समाजासाठी करू शकता. या कामामध्ये आपली शक्ती वापरूया आणि समाज ऋणातून उतराई होऊया. संपर्कासाठी आमचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल ॲड्रेस पॅम्पलेटमध्ये छापून दिलेला आहे. त्याच्यावर आपण जरूर संपर्क करावा. आता आजच्या कार्यक्रमाविषयी. आजचा 82वा विज्ञान कट्टा घेणार आहेत कर्नल शशिकांत दळवी आणि त्यांची ओळख करून देत आहेत आपल्या डॉक्टर मृदुलताई शिरगुरकर. मृदुलताई. नमस्कार. कर्नल शशिकांत दळवी यांचे आजच्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात शारदा शक्ती आणि जमलेल्या सर्व श्रोत्यांतर्फे हार्दिक स्वागत. कर्नल दळवी यांनी 1969 ते 2002 या काळात भारतीय सेना दलात उत्कृष्ट सेवा बजावली. 1971च्या बांगलादेश मुक्ती संग्रामात शत्रूच्या प्रदेशात खोलवर जाऊन सेनेचे नेतृत्व त्यांनी केले आहे. या व्यतिरिक्त थंड हवामानातील संरक्षण नवकल्पना विकसित करण्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. यामुळे लष्करी यंत्रणा अतिशीत वातावरणातही आपले काम चोखपणे करू शकतात. निवृत्तीनंतर कर्नल दळवी यांनी राष्ट्रपती कर्तव्य करण्याचे काम सुरूच ठेवले असून शहरी आणि ग्रामीण भागात पावसाच्या पाण्याच्या साठवणुकीसाठी विशिष्ट प्रणालीची रचना करून अनेक ठिकाणी त्याची अंमलबजावणी सुद्धा केली आहे. याच प्रणालीचा उपयोग त्यांनी स्वतः राहत असलेल्या गृहरचना संस्थेमध्ये करून शहरातील पहिली टँकरमुक्त वसाहत असा नावलौकिक मिळवला आहे. या कार्यामधूनच त्यांच्या पर्जन्य या संघटनेचा जन्म झाला. सध्या दळवी साहेब अमेरिकेतील क्लायमेट रियालिटी प्रोजेक्टसाठी वॉटर हार्वेस्टिंग या प्रकल्पात नॅशनल कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत आहेत. यासाठी त्यांनी 2014 मध्ये मेलबर्न येथे विशेष प्रशिक्षणही घेतले आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे. हवामान लवचिकता आणि जलसुरक्षितता यावर लोकजागर करत आहेत. 650हून अधिक प्रकल्प जसे गृहरचना संस्था, शाळा, महाविद्यालय, औद्योगिक आस्थापने इत्यादी प्रकल्पांमध्ये त्यांचे भूजल व्यवस्थापनाचे प्रयोग यशस्वी ठरले आहेत. टेलिव्हिजन, रेडिओ, सार्वजनिक व्यासपीठ यासारख्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा प्रचार ते करत आहेत. टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम कौन बनेगा करोडपती यामध्ये श्री अमिताभ बच्चन यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. त्यातील काही म्हणजे जलप्रहारी पुरस्कार, व्हेटरन अचिव्हर पुरस्कार, श्री बी.जी. देशमुख जीवन गौरव पुरस्कार, रोटरी क्लबतर्फे व्यावसायिक सेवा पुरस्कार, लायन्स क्लबचा इको फ्रेंड्स पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. भारताच्या संसद सदस्यांना मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करता येईल यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात आले होते. युद्ध काळात भारताच्या सीमांचे रक्षण करणे आणि शांततेच्या काळात भारतातील भूजलाचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन करणे असे अतुलनीय कार्य करणाऱ्या कर्नल दळवी यांच्या कार्याची अधिक माहिती घ्यायला आपण सर्वजण उत्सुक आहोत. कर्नल दळवी यांना मी विनंती करते त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद. माझा आवाज ऐकू येतो? हो हो येतोय. सुरू करूया. हो हो. आता मी आज आपल्या बरोबर म्हणजे मला ही संधी मिळाली आहे आपल्या संस्थेबरोबर आपल्या मेंबर्सना कशाची माहिती द्यायची, तर रेन वॉटर हार्वेस्टिंग अँड वॉटर कन्झर्वेशन गरज पडली आहे. कितीतरी वर्षापासून गरज पडलेली आहे. पुण्यात देखील आपण कायम ऐकत असतो की जानेवारी महिन्यात सुरू झाला की कुठं ना कुठून तरी टँकर पळताना दिसतात आणि हा प्रकार वाढत चाललेला आहे. आपण बघूया तरी हा प्रकार काय आहे ते. नेक्स्ट स्लाइड. आता आपल्याला माहित आहे म्हणजे पावसाचं ऋतुचक्र कसं असतं ते, पण ते सुरू व्हायला आपल्याकडे माहित आहे की ग्रीन हाऊस गॅसेस. आता हे ग्रीन हाऊस गॅसेस आपल्याला माहित असलं म्हणजे काय, आपण गाडी चालवतो 2 व्हीलर 4 व्हीलर वगैरे, त्याच्यात पेट्रोल किंवा डिझेल वापरतो आपण. आता इथं या स्लाइडमध्ये आपल्याला बघायला मिळेल की वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सपोर्टेशन आणि इंडस्ट्री
ज्याच्यामधून ग्रीन हाऊस गॅस म्हणजे थोडक्यात म्हणजे कार्बन डायऑक्साईड तयार होतो. आता कार्बन डायऑक्साईडची माहिती जवळ सगळ्यांना, त्याच्यात वेळ घालवायला नको. पण एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हा गॅस 100 वर्ष हवेत टिकून ऍटमॉस्फिअर मध्ये टिकून राहतो. आणि हा याचं 90 नेक्स्ट स्लाइड. आता हा जवळजवळ म्हणजे इक्विव्हॅलंट बघायला गेला आपण तर हिरोशिमा नागासाकीवर एकदा वर्ल्ड वॉर II संपलं, जे त्याच्यामुळे संपलं किंवा हिरोशिमा नागासाकीवर जे ऍटम बॉम्ब टाकण्यात आले त्याच्यामधून जी थर्मल एनर्जी तयार झाली ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर होती. तशी जे आपण आता जिथं जसा विकसित विश्व झालेलं आहे त्याच्यामध्ये हे इट इज इक्विव्हलंट टू 4 लाख हिरोशिमा टाइप ऑफ बॉम्ब्स रोज 365 डेज एक्सप्लोड केल्यावर जी एनर्जी तयार होईल, माइंड बॉगलिंग, किती प्रचंड मोठ्या प्रमाणात, आणि ती सगळी समुद्राच्या पाण्यात जाते. आता समुद्राचंच पाणी का? तर ह्या भूजलावर, ह्या भूतलावर 93% भूतलावर पाणी आहे. आणि ते आहे समुद्र, म्हणजे समुद्राचं पाणी आपण म्हणतो तसं. उरलेल्या भागावर तुम्ही आम्ही जंगल वगैरे सगळं ते आहे. म्हणूनच हा हा आपला जो ग्रह आहे, लांबून जेव्हा याचा फोटोग्राफ जेव्हा कॉस्मिक ट्रॅव्हल सुरू झालं जेव्हा घेतला जातो तेव्हा अगदी ब्लू डॉट दिसतो. म्हणजे कसं आहे की अगदी निळा खडा असल्यासारखं दिसतं ते. निळा अगदी एखादा दॅट इंडिकेट्स की या ग्रहावर भरपूर पाणी आहे. नेक्स्ट स्लाइड. ही जी आता आपण बघितली 4 लाख ऍटम बॉम्ब एक्सप्लोड केल्यानंतर जी एनर्जी तयार होते ती कुठं जाते मग? नॅचरली देयर इज नो अदर वे. काय तेवढी झाडं नाहीत की ऍब्झॉर्ब करणारी. सगळं 90% ही एक्स्ट्रा ही ट्रॅप ही समुद्राच्या पाण्यामुळे जाते. नेक्स्ट स्लाइड. ऑब्व्हियसली की त्याच्यामुळे काय होतं की अर्थ वॉटर सायकल जे आहे, म्हणजे आपलं ऋतुचक्र जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत होतं. पूर्णपणे नॅचरली आपल्याला शाळेमध्ये तुम्ही आम्ही काय शिकलो की बाबा उन्हाळ्यामध्ये हवामानाच्या तापमानात वाढ होते, कार्बन डायऑक्साईड वगैरे इकडे तिकडे ते होतात आणि हे मग ढगांची निर्मिती होते आणि मग पाऊस पडतो. पण ढग कसे समुद्राच्या पाण्यात टेम्परेचर वाढल्यानंतर ढग तयार होतात आणि मग ते ऋतुचक्र चालू राहतं. आता नेक्स्ट स्लाइड. मग त्याच्यामध्ये आपण बघू. आता हे बघा, ह्यात दिलेलं आहे क्लिअर आपण बाबा हे कसं असतं. नवीन काहीच नाही, आपण शाळेमध्ये हेच शिकलेलो आहे. पण आता सध्या जर बघितलं आपण तर गेले कित्येक दिवस न्यूज मध्ये आपण ऐकायला मिळतंय की या वर्षी अल निनोचं नाव घेतलं जातं. म्हणजे हा एक वेदर पॅटर्न आहे. अल निनो म्हणजे ला निना आणि अल निनो हे 2 प्रकार आहेत. आणि हा जेव्हा जेव्हा आपल्याकडे व्हिजिट करत राहतो तो, नाही असं नाही, इट्स अ रेग्युलर अफेअर. पण त्याच्यामुळे काय होतं की साधारणपणे तापमान प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतं. आता पुण्यासारख्या ठिकाणी मी जेव्हा फर्स्ट टाइम पोस्टिंगला आलो होतो, दॅट वॉज वे बॅक इन 70 नाही 71 लढाईच्या नंतर 72च्या आसपास. तर पुणा वॉज अ नॉन फॅन स्टेशन. म्हणजे पुण्यामध्ये घरामध्ये आमच्या गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये वगैरे पंखे नव्हते, काही गरजच पडत नव्हती. 34-35 टेम्परेचर 1-2 दिवस उन्हाळ्यामध्ये डोक्यावरून पाणी गेलं. खूप तापमान वाढलं असं त्यावेळेला म्हणायचे लोक. आणि आज आपण 41-42 अगदी आरामात झेलत आहोत. आरामात असं नाही, पण आता काही इलाज नाही त्याला. नेक्स्ट स्लाइड. आता ह्याच्यामुळे होतंय काय? एक्स्ट्रीम क्लायमॅटिक इव्हेंट्स तर एक्स्ट्रीम तयार झाले, पण याचा परिणाम काय होतो? अगदी स्वाभाविकच आहे. जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्लाउड्स तयार झाले तर पाऊस तर पडणारच. पाऊस पडल्यानंतर मग फ्लडिंग खूप होतं. आता त्याच्यानंतर ड्रॉट पण वाढतो नॅचरली. मी तुम्हाला सांगितलं की तापमान खूप वाढतं, जमीन खूप तापते. आणि परवाच आम्ही एक काम सुरू केलेलं आहे पुरंदर तालुक्यामध्ये. काही शाळामध्ये आम्ही काम करतो सध्या. त्या तालुक्यामध्ये अगदी ड्रॉट प्रोन जवळच आहे पुण्यापासून. तर तिथं अक्षरशः जमीन म्हणजे कोरडी ठणठणीत आहे.
आणि ते कशामुळे झालेलं आहे की इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणात तापमान आहे, झाडं कमी आहे, त्यामुळे सर्वच्या सर्व त्या धर्तीवर पडतं, मातीवर पडतं, दगडावर पडतं आणि परिणाम हा झालेला आहे की ती म्हणजे अक्षरशः म्हणजे बघितलं की लक्षात येतं बाबा काय वाईट परिस्थिती आहे ती. आता ह्या सगळ्यांचा परिणाम काय होतो की हेल स्टॉर्म्स म्हणजे चक्रीवादळ थोडक्यात म्हणजे. आता चक्रीवादळ आत्ताच सुरू झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं. महाराष्ट्रात देखील आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील पावसाचं अवकाळी पाऊस म्हणा त्याला आपण म्हणू शकतो. शिवाय हे तापमान वाढीमुळं आणि अल निनो सारखे वेगवेगळे प्रकार सुरू झाल्यामुळं मान्सून सायकल शिफ्ट होतं. एक काळ असा होता की तुमच्याही लक्षात असेल, माझ्याही लक्षात आहे की साधारणपणे 7 जूनला मृग नक्षत्र सुरू व्हायचं, पावसाला सुरुवात व्हायची आणि दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत पाऊस चालू राहायचा. म्हणजे 75 ते 80% मान्सूनचा पाऊस या काळात व्हायचा. मग उरलेला हिवाळी पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो इकडे तिकडे होऊन तो पूर्ण होऊन जायचा पाऊस आपला. आता काय झालंय, पाण्याचं प्रमाण पाऊस पडायचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालंय. आपण पुण्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की पुण्यामध्ये एक संततधार असायची. पण गेले काही वर्षात तुमच्या लक्षात आलं असतं की एखाद्या तासामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे आपण वाटतो नेक्स्ट डे पेपरला 30 मिलीमीटर 40 मिलीमीटर एका तासात पडला. आता हे जे वाढते प्रकार आहेत ते एक्स्ट्रीम क्लायमेटिक इव्हेंट्स तयार व्हायला लागलेले आहेत. याचा परिणाम सगळीकडेच होतो आणि मुख्य परिणाम म्हणजे जे गरीब लोक असतात ते स्टार्ट मुव्हिंग. क्लायमेट मायग्रंट्स म्हणतात. आपापल्या डिस्ट्रिक्टमधून दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये जिथं बाबा थोडी राहायची व्यवस्था होईल आपली. हे सगळे भरपूर एक्स्ट्रीम त्यात मेजर एक्स्ट्रीम इव्हेंट्स मी आपल्याला दाखवले, सांगितले. चला नेक्स्ट. किती पाणी लागतं होतं मग आम्हाला? आपण नेहमी म्हणतो की आम्हाला हा एक असेल तुम्ही सगळ्यांच्या माहितीचं पण असेल. हे तुम्हाला येतं सगळे बघायला मिळेल की साधारणपणे आपण पिण्यासाठी खूप कमी काम पिणं आणि शिजवण्यासाठी एका माणसाला 3 लिटर पिण्यासाठी आणि 4 लिटर त्याचं अन्न शिजवण्यासाठी लागतं प्रचंड मोठ्या प्रमाणात. तुम्ही आणि मी वापरतो ती गोष्ट वेगळी. आणि शेवटी महत्वाचं काय होतंय, वॉशिंग फ्लशिंग आणि त्यातलं फ्लशिंगचं तुम्ही वापरू शकत नाही पाणी, परंतु वॉशिंग आणि बेदिंगचं म्हणजे आंघोळीचं पाणी आणि कपडे धुणं भांडी धुणे ह्याचं जर पाणी बघितलं जवळजवळ 65 लिटर आहे. म्हणजे 135च्या जवळपास 50% पाणी ह्याला आपण रिसायकल करू शकतो. लक्षात ठेवा ही फिगर. पुढं कधीतरी आपण बोलताना ह्याला आणू. शिवाय मग बाग बगीचा आलाच आणि हे सगळं मिळून 135 लिटर तुम्हाला वापरायचं आहे. आपण वापरतो किती हो? जेव्हा मी माझ्या सोसायटीमध्ये 2003ला पहिला प्रयोग राबवला त्याच्यानंतर म्हणलं बघूया तरी आपण किती पाणी वापरतो आणि एक छोटासा अभ्यास केला आम्ही म्हणजे कमिटीनं वगैरे मिळून आणि 210 ते 220 लिटर पाणी आम्ही प्रत्येक माणूस वापरतो. साहजिकच आहे, कॉर्पोरेशन तुम्हाला इतकं पाणी देऊ शकत नाही. दे कॅन मॅक्झिमम गिव्ह यू अँड मी 135 लिटर्स. ह्याच्यावरती पाणी देऊ शकत नाहीत ते. त्याने आहेच तेवढंही द्यायला पाणी नाही तर बाकीचं कसं येणार? तर त्याच्यामुळं की काय झालं की पाण्याची क्रायसिस वाढत चालली. एकतर मान्सून कमी व्हायला लागला. आता म्हणलं की आत्ताच तुम्ही म्हणला की मान्सून जास्त येतो. मान्सून आता पुण्यात किती पाऊस पडतो? पुण्यामध्ये ऑन अन ॲव्हरेज बघायला गेलं म्हणजे लॉंग टर्म ॲव्हरेज 100 वर्ष जेव्हा काढला जातो त्याच्यामध्ये 750 मिलीमीटर पाऊस पडतो. महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे 1300 मिलीमीटर पाऊस पडतो आणि भारतात 1150 मिलीमीटर पाऊस पडतो. याचा अर्थ काय हो? याचा अर्थ असा आहे की साधारणपणे 1000 स्क्वेअर फुटाच्या कॅचमेंट एरियावर आपण छत पकडू सध्या त्या विषयावर बोलतो म्हणून म्हणजे 1000 स्क्वेअर फूटच्या छतावर पुण्यासारख्या ठिकाणी जो पाऊस पडतोय त्याचा अंदाज घेतला आपण तो वर्षभरात साधारणपणे 75,000 लिटर पावसाचं पाणी पडतं. आपण मुंबईला गेलो तर मुंबईला 2500 मिलीमीटर पाऊस पडतो. याचा अर्थ तिथं त्याच 1000 स्क्वेअर फुटाच्या छतावर 2,50,000 लिटर पावसाचं पाणी वर्षाला पडतं. तुम्ही आम्ही वापरतो का हो? विचारून बघा. नाही वापरत. सत्य परिस्थिती आहे. आमच्या इथं 12,000 स्क्वेअर फूटचं आमचं छत आहे. तिथं आम्हाला ह्या हिशोबानं 9 लाख लिटर वर्षाला पावसाचं पाणी मिळतं.
आणि मिळत होतं आधी. 99 पासून सोसायटी स्थापना झाली तेव्हापासून सांगतो तुम्हाला, रोजचे 3 टँकर येत होते. रोजचे 3 टँकर. मिडल क्लास सोसायटी यू कॅनॉट अफोर्ड. आणि आणि त्याच्यात काय आहे की डिझेलचे रेट्स सतत वाढत असतात. म्हणजे त्यावेळेला 200 रुपयाला टँकर यायचा. आता जवळजवळ 1400-1500 रुपयाला एक टँकर येतो. तर त्याच्यामुळं डेफिसिट माणसांमुळे झालं काय की वॉटर डिस्ट्रीब्युशन अनइक्वल व्हायला लागलं. आता ते कसं अनइक्वल व्हायला लागलं? मिळालं पाहिजे तुम्हाला आम्हाला 135 लिटर पर डे पर पर्सन. पण जरी तुम्ही पुण्यात देखील बघायला गेलात तर ज्या भागात मी राहतो, म्हणजे मी राहतो विमाननगरमध्ये, विमाननगर, वाघोली, खराडी हा भाग घ्या. इथं 135 लिटर पाणी मिळत नाही पीएमसीचं. आणि त्यातूनही जी नवीन आलेली गावं, सामील झालेली गावं, पुण्यामध्ये जवळजवळ माझ्या अंदाजाप्रमाणे 36 गावं काहीतरी सामील झाली गेल्या 2 वर्षामध्ये. तिथं तर त्या जवळजवळ 36 गावामध्ये अजूनही पुण्याचं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालेली नाही. तिथले लोक जेव्हा माझ्याशी बोलतात, अप्रोच करतात, ते म्हणतात कर्नल साहेब, सर्वच्या सर्व पाण्याचा थेंब आम्हाला विकत घ्यायला लागतो किंवा आमच्या बोरवेलमधून उपसायला लागतो. एकच शहर आणि आपल्याकडे ही विसंगता आपल्याला दिसायला मिळते आणि आहे हे चालू आज. शिवाय आता हे सगळ्यात आपण अभ्यास करत गेलो होतो, तर ह्या वॉटर क्रायसिस मध्ये काय येतं की त्यामुळं अनइक्वल वॉटर डिस्ट्रीब्युशन तर आहेच. शिवाय जे पाणी आपल्या खडकवासला डॅम मधून, 4ही डॅम मधून पुण्याला पाणी मिळतं, पण 100% सगळं पाणी खडकवासला डॅम मधून मिळतं. आता खडकवासला डॅम मधून निघालेलं पाणी तुमच्या माझ्या घरापर्यंत येईस्तोपर्यंत प्रक्रिया आहे मध्ये. फिल्ट्रेशन होतं, तिथून वेगवेगळ्या पाईप्स मधून येतं. पण ह्या पाईप आता जुन्या झाल्यामुळे त्याच्यामध्ये पीएमसी सांगते की जवळजवळ 40% पाण्याच्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये, पाईपमध्ये पाण्याचा लॉस होतो. म्हणजे आता हे पाणी कसं, म्हणजे एवढं पाणी सगळं वाया जातं, तुम्हाला आम्हाला कोणालाच मिळत नाही. म्हणजे 100 लिटर पाणी तिथून खडक वासल्यावर निघालं, तुमच्या माझ्या घरापर्यंत पोहोचत 60 लिटरच होतं. ऑब्व्हियसली अगेन पाणी कमी पडलं आणि आम्हाला पाणी पाहिजे, मग त्याच्यामुळे आपण पाणी विकत घेतो किंवा आपल्याकडे जी बोरवेल आहे त्यातून पाणी उपसतो. शिवाय काय आहे की इतक्या गाड्या चालतात, इतकी म्हणजे तुम्ही स्वतः शहरात बघता की झाडलं नाही एका दिवशी तर आपापल्या भागामध्ये, मोहल्ल्यामध्ये किती घाण होते. आणि पावसाचं पाणी पडलं की ती सगळीच घाण वाहून परत मुळामुठाला अर्पण केली जाते. त्याच्यामुळं आणि शिवाय होतं काय की अजून आपल्याकडं ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट आणि मेंटेनन्स मध्ये पॉलिसी नाही साहेब. तुम्ही कधीही वाचून बघा. रेन वॉटर हार्वेस्टिंग वर पॉलिसी 2002 मध्ये, मी दाखवेन तुम्हाला तो GR 2002 मध्ये आला, अस्तित्वात आला. त्याचं नाव आहे शिवकालीन पाणी साठवण योजना म्हणून. त्याच्या अंतर्गत मॅन्डेटरी आहे की सर्व गव्हर्नमेंट आणि पब्लिक बिल्डिंगवर रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं गरजेचं आहे. आपणच आपल्या पाण्याची तहान, कारण आम्हीही बघितलं जेव्हा आमच्या इथं आम्ही हा प्रयोग राबवला आणि त्याच्यानंतर आमचं बघितलं सगळे जे आम्ही 45 लाख लिटर वर्षाला पाणी विकत घेत होतो ते पूर्णपणे थांबलं. आमचं 3 लाख रुपये त्यावेळेला वर्षाला टँकर वॉटर बिल येत होतं, ते 0 झालं आता. आणि जिथे जिथे आम्ही प्रयोग केले, निसर्ग साथ देतो. आपणच निसर्गाचं पाणी, निसर्गाचं जे काही बहुमूल्य आपल्याला मिळतं ते पाणी, ते वापरलं नाही तर हा प्रकार होतो. शिवाय काय की कन्झर्वेशन पॉलिसी, पाणी कसं वापरावं, कसं सांभाळून वापरावं, शाळा कॉलेजमधून देखील आपल्याला माहिती दिली जात नाही. एकेकाळी म्हणजे तुम्हालाही माहित असेल, नागरिक शास्त्र हा विषय होता. म्हणजे मला तरी आठवतंय, म्हणजे शाळेत जेव्हा मी जायला लागलो तेव्हा मला एक नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र हा होता. आणि नागरिकशास्त्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या. आता मला सांगतात मुलं की साहेब अंकल नागरिकशास्त्र विषयच नाही. चलो गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे. आता लॅक ऑफ इम्प्लिमेंटेशन, म्हणजे काही काही ठिकाणी पॉलिसी आहेत पण कोण ती लोक पाळतात की नाही बघणार, रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं का नाही. म्हणून मग गव्हर्नमेंट पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन काय सुरू केलं की 5% आपण प्रॉपर्टी टॅक्स मध्ये रिपेट देऊ. तुम्ही कुठलीही एक एक गोष्ट केली 3,
जे 3 गोष्टी करू शकता तुम्ही. जे 3 गोष्टी केल्या तर तुम्हाला समजा तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं, जे गार्बेज आहे, वेट गार्बेज कंपोस्टिंग केलं, सीसीटीव्ही कॅमेरे लावले किंवा सोलर पॅनलिंग लावलं, तर तुम्हाला जास्तीत जास्त 10% प्रॉपर्टी टॅक्स मध्ये रिबेट मिळतो. आणि ते जर मशिनरी चालू राहिली तर वर्षानुवर्ष मिळत राहतो. नेक्स्ट स्लाइड. हा GR आहे तो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा. नॅचरल यात काही तुम्हाला वाचता येणार नाही. ज्यांना कोणाला हवा असेल तो 65 पानाचा GR मी तुम्हाला नंतर पाठवू शकतो, कुणाला इच्छा असेल त्याला. आता वॉटर क्रायसिस पुण्याच्या बाबतीत मी ही स्लाइड का तयार केली, म्हणजे हे सगळे तयार होते त्याला मी त्यात काटछाट करून आपल्यापुरतं ठेवलं. ओव्हर एक्स्ट्रॅक्शन होतं. मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की वॉटर क्रायसिस मध्ये काय चाललंय. वॉटर क्रायसिस होतं, अनइक्वल वॉटर डिस्ट्रीब्युशन आहे, पाणी वाहून जातं, पुरेसं पाणी मिळत नाही आपल्याला. खडकवासला डॅम मधून 40% तर लॉसच होतो. त्याच्यामुळं ओव्हर एक्स्ट्रॅक्शन व्हायला लागलं. जे आपले भूजल आहे, भूजलामधून पाणी खूप मोठ्या प्रमाणावर उपसा होत चाललेला आहे. आणि त्याच्यामुळं काय होतंय की बाबा सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटी जी आहे, CGWA, त्यांनी सर्वांना सांगितलं की तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करा, रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. शब्द वापरतात ते. छतावर पडणारं पावसाचं पाणी वापरा. नाही वापरलं तर आपणच भोगणार आहे. तुमचं माझंच घर आहे, तुमच्या माझ्याच घरावर छत आहे. आपण करणं गरजेचं आहे. नेक्स्ट. नाही, ह्याची गरज नाही. चला नेक्स्ट पुढच्या छाटू. आता इथं कसं आहे की मी तुम्हाला हे देतो की साधारणपणे प्रत्येक ही शहर आहे, थोडीशी शहरं घेतलीत आपण, की किती पाऊस पडतो. म्हणजे आणि म्हणजे कसं आहे की पाऊस हा सगळीकडे सारखा पडत नाही. एक तर पृथ्वी कललेली आहे थोडीशी, त्याचा एक परिणाम होतो. दुसरा, प्रत्येक ठिकाणचं क्लायमेट वेगवेगळं आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी पाऊस आणि शिवाय डोंगर माथा म्हणा, झाडी झुडपं म्हणा, त्याच्यामुळे सगळा पाण्यावर परिणाम होतो. तर तसं पुण्यामध्ये 750 मिलीमीटर आहे, तर जालनामध्ये 650 आहे, साताऱ्याला 1400 मिलीमीटर आहे. त्याचा किती फायदा आहे, त्याचं पोटेन्शियल काय आहे, ते मी म्हणजे त्याच्या नेक्स्ट कॉलम मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. आपण वापरायला शिकलो पाहिजे हे. नेक्स्ट. नाही, चला ह्याची काही वेगवेगळ्या गावात कामं केलेली होती, त्या कामाचं मी दाखवलं तुम्हाला की तिथं ते केल्यानंतर ती गावं सगळी टँकर मुक्त झाली. का तिथं एवढी त्यांच्याकडं म्हणजे स्वतःच्याच इतकं आपल्याकडं पाणी असतं. आता सोसायटी घ्या एखादी, 10,000 20,000 स्क्वेअर फूटचे छत असतं. पुण्यासारख्या ठिकाणी 15 ते 20 लाख लिटर त्यांना पावसाचं पाणी प्रत्येक वर्षी मिळतं. एक शब्द लक्षात ठेवा, आपण काय म्हणतो, रेन वॉटर हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंगचा अर्थ लक्षात ठेवायचा आपण कायम. मी म्हणत नाही की तुम्हाला माहित नाही म्हणून, पण जसं बघा, आम्ही 9 लाख लिटर पाणी आमच्या छतावरून, आमच्या सोसायटी छतावरून वर्षभरात आमच्या भूजलात जातं, बोरवेल म्हणजे जातं. आमची गरज किती होती वर्षाला? 45 लाख लिटर. आम्ही सोडलं फक्त 9 लाख लिटर. 5 पटीनं मला पाणी कुणी दिलं? त्या धरती मातेने दिलं मला. मी तिची तहान भागवली, ती माझी तहान भागवली. तिथं होतो हार्वेस्टिंग. एक आंब्याची कोय लावली आपण, आता आंब्याचं सीझन आहे म्हणून आंब्याचं उदाहरण घेतलं. एक आंब्याची कोय लावली, एक मोठं झाड येतं. एकच आंबा लागत नाही, भरपूर आंबे लागतात. हार्वेस्टिंग होतं. तसंच इथं होतं, रेन वॉटर हार्वेस्टिंग होतं. असं इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी मिळतं आपल्याला. नेक्स्ट. चला पुढे चला, म्हणजे काही खास काही नाही, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी केले. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण म्हणजे काय थोडक्यात बघू. हिस्ट्री दिलेली आहे. म्हणजे आपण जवळची हिस्ट्री बघितली तर आपण शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्याला भेट देऊन येतो. वरती पाणी आहे, ते कसं आलं पाणी आपण विचार. ते पाणी महाराजांनी दूरदृष्टी दाखवून रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपयोग करून घेतला. लिखित आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपण दाखवलं की म्हणजे जुनी हे नवीन नाही शास्त्र, की हा प्रकार नवा नाही. साधारणपणे 6 ते 8 हजार वर्षापूर्वीपासून 4000 BC मी उदाहरण देतोय, आणि आत्ताचे आपले 2000हून जास्त वर्ष. म्हणजे कल्पना करा काय झालं. जसं तुमच्या माझ्या घरी नळ आला
तसं आपण निसर्गाच्या ह्या देणगीला म्हणा विसरलो. नळ ऑन केला, पाणी आलं. आपण ती गोष्ट विसरू. आता परत आपण त्या गोष्टीकडे चाललोय. कारण का? पाणी कमी पडायला लागलंय. चला नेक्स्ट चला. थोडक्यात तुम्हाला सांगतो. समोर आहे तुमच्या एक स्केच तयार केलेलं होतं मी. रूफटॉप आहे, एका बाजूला पाईप लिहिलं, त्याच्यावरून प्रत्येक बिल्डर तुम्हाला पाईप लावून देतो. वॉटर ब्रेक घेतला मी थोडासा. मग ते पिवळं जे ऑरेंज दाखवलं दॅट इज अ फिल्टर. आता फिल्टर का लागतो? छतावर ते आपली कशी क्लोज लूप आहे. जे छतावर काय असतं, घाण एवढी काय घाण नसतं. जे बघायला गेलं तर धूळ असते, तिनके आहेत, काय पानं उडून आली, एवढी मोठी घरं नसतात. तर आमच्या कसं जवळ 6 मजली इमारत आहे, त्याच्यामुळं त्याच्यावर इतकी मोठी झाडं नाहीत तिथं. तर हे सगळं बोरवेल मध्ये जाऊ नये. प्लीज गो बॅक, मागच्या ह्याच्यामध्ये जा. हा, तर बोरवेल मध्ये जाऊ नये म्हणून, कारण बोरवेलचा डायमीटर किती असतो? 6 इंच असतो. त्यामुळे ते गाळलं पाहिजे आपल्याला. जशी चहाची पत्ती आपण गाळतो तसं हे फिल्टर मध्ये हे गाळलं जातं. 2003 मध्ये जेव्हा मी केलं तेव्हा फिल्टर नव्हते अवेलेबल मार्केटमध्ये. मलाच डिझाईन करायला लागलं, मलाच फॅब्रिकेट करायला लागलं आमच्या टीम मध्ये बसून. आणि हे फिल्टर आम्ही लावतो आमच्या प्रोजेक्ट्स मध्ये, जिथे जिथे ज्यांना गरज, म्हणजे जे आमच्याकडे येतात त्यांना. आणि हे खाली ब्लू दाखवलं, हा झरणा आहे, ॲक्विफर ज्याला म्हणतात इंग्लिश भाषेमध्ये, अंडरग्राऊंड ॲक्विफर, ज्याच्यावर आपल्या विहिरी किंवा बोरवेल असते. आता बोरवेल मध्ये आपण घाण जाणं बंद केल्यामुळं स्वच्छ पाणी छतावर पडणारं पावसाचं सरळ आपल्या बोरवेल मध्ये जातं, म्हणून क्लोज लूप. नेक्स्ट यूज ऑफ रेन वॉटर. तुम्ही कशासाठी हे पाणी वापरू शकता? म्हणजे आपल्या नळामधून जे पाणी येतं ते आपण सगळ्या गोष्टीसाठी वापरतो. हे पाणी आपण प्रत्येक गोष्टीसाठी वापरू शकतो. म्हणजे आपण जर आपण गावामध्ये गेलो तर हेच पाणी आपण शेतासाठी वापरतो, जनावरांना पाणी पिण्यासाठी वापरण्यात येतं, कुठल्याही गोष्टीला वापरता येतं आपल्याला. नेक्स्ट, वाय टू हार्वेस्ट रेन. आता सगळं रामायण झालं, हे परत हेच विचार का करायचं आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग? ऑब्व्हियसली की पाण्याची टंचाई आहे, आणि दुसरं म्हणजे रेडिली अवेलेबल पाणी आहे. म्हणजे त्याच्यामुळे आपण वाय टू हार्वेस्ट रेन, कारण का आपल्या डोक्यावर पडतं, कुठं जास्त लांब जायला लागत नाही. लांब जाण्यावर मी उदाहरण सांगतो तुम्हाला. पहिल्या प्रथम मी जेव्हा कामखेडा या गावात गेलो 2000 हे कोरोनाच्या आधी, ते तेव्हा मी पहिलं गाव केलं माझ्या, म्हणजे आम्ही जेव्हा कामं करत गेलो तेव्हा मराठवाड्यामध्ये हे गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये. तर तिथं जेव्हा तिथल्या मी लेडीजशी खास करून मी संबंध साधला, तो वाचत होतो खूप. त्यांनी सांगितलं की बाबा 6 ते 8 महिने आम्हाला पाणी आणायला जायला लागतं रोज. आमच्याबरोबर आमच्या 15 वर्षाच्या वयाच्या 15 वर्षाच्या ज्या वरच्या मुली असतात त्या येतात 2 दिवसातून 2 वेळेला. तर तुम्ही म्हणा ह्यांना कुठे टँकर वॉटर जात नाही का? जातो ना. त्यांना टँकर मधून किती पाणी मिळतं? रोज जात नाही टँकर, लक्षात ठेवा. तिथं कशी सवड मिळेल तसा टँकर जातो, आणि त्या टँकर मधून त्यांना 80 लिटर पर हाऊस होल्ड पाणी मिळतं. म्हणजे घरटी 80 लिटर. किती माणसं राहतात? इमटेरियल. जसं तुम्हा आम्हाला इथे 135 लिटर पाणी ऑथराईज आहे, तसं गावामध्ये फक्त 65 लिटर ऑथराईज आहे प्रत्येक माणशी. आता माणशी 65 लिटर आणि समजा 80 लिटर पाणी दिलं आणि फक्त नवरा बायको धरून असं चला, तर ते पाणी ते कशासाठी वापरणार? साहजिकच आहे, त्या घरातली स्त्री ते परंपरेनं हे कामच दिलेलं आहे त्या स्त्रीला, की स्त्रीनं जाऊन पाणी घेऊन यायचं. त्याच्यात आपण जास्त जायला नको. पण मग ते त्या सांगतात की बाबा आमचं सगळं अंग दुखतं 6 महिने, प्रत्येक जॉईंट दुखतो, एक काखेत आणि एक खांद्यावर, किंवा एक डोक्यावर एक कसंही असेल, काही कॉम्बिनेशन असेल. जेव्हा टँकर येतो, एकदा फक्त माझं म्हणजे लक होतं किंवा एका गावात होतो, तिथं टँकर येणार आणि जो दंगासूर जी धावपळ बघितली मी, शाळा बेळा सगळं बंद, शिक्षकांसकट सगळे आपापल्या घरी बकेट घेऊन हे करून, टँकर एके ठिकाणी थांबतो, प्रत्येक जण आपापलं पाणी घेतो आणि जातो.
काय अवस्था आपण जे तुम्हाला वाटलं काय ते खोटं सांगतात कर्ण साहेब बसून म्हणजे मलाही माहित नव्हतं इतक्या बरं हे दाखवत नाहीत कुठं तेव्हा मला हे टीव्हीवर क्वचित बघायला मिळतं नाही असं नाही पण ही परिस्थिती आज ही आहे जास्त लांबचं नाही आजची ही परिस्थिती आहे त्याच्यामुळं आम्ही म्हणतो की तुमच्या गावात जेवढं पाणी पडतं ते वाचवा आणि ज्या ज्या गावामध्ये मी जवळजवळ 111 गावामध्ये आम्ही 136 गावामध्ये आम्ही काम केलं तिथं 111 शाळा मिळाल्या आम्हाला प्रत्येक गावात शाळा असते असं नाही आणि त्या आम्ही शाळेमध्ये जास्त जोर देतो किंवा पुण्यामध्ये कॉलेजमध्ये आम्ही करतो याला कारण आहे एक तर पेरेंट टीचर मीट असते शाळामधून मुलांना सांगितलं जातं प्रिन्सिपल देखील खूप इंटरेस्ट घेतात कारण त्यांच्याही घरी पाणी नसतं मग त्यांनी आम्ही तिथल्या गावामध्ये पाणी हे केल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही जेव्हा परत त्या म्हणजे 100 गावकरला वेळ लागत होता त्याच्यामुळे पहिल्या गावात जेव्हा आम्ही गेलो परत एकदा तर त्या बायका म्हणले बाबा आत्ता गेले 6 महिने म्हणले आम्ही पाणी आणायला गेलेलो नाही हे बक्षीस आहे तुमच्या कामाची पावती आहे कसलीही आणि काही पावती लागत नाही तर आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो शाळामध्ये मला हेडमास्टर सांगत होते तिथले ते साहेब म्हणले की डिसेंबर नंतर मुली शाळेत येत नाहीत आपल्याला काय खास कारण वगैरे आहे का तर तिथल्या बाई मुख्याध्यापका होत्या त्या म्हणली बाबा मुलींना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होतं का मुलं कुठेही जाऊन शू करू शकतात मुली जाऊ शकत नाहीत बरं आमचे बाथरूम आम्हाला धुता येत नाहीत कारण का पाणी नाही साफ करायला आता तुम्ही व्यवस्था करून दिलेली आहे आता पाणी वगैरे सारखं साफ होतं शाळेच्या मोकळ्या ग्राउंडवर पण आम्ही झाड लावलेत निव्वळ ही एकच गोष्ट तुमच्याकडे पैसा आहे सगळं पाणी फुकट मिळतो तुम्हाला आम्हाला पण आपण वापरत नाही त्याच्यामुळं हे करणं अतिशय गरजेचं आहे पण जेवढं ग्राउंड वॉटर आपण हे कसं आहे ग्राउंड वॉटर म्हणजे कसं आहे तुम्ही आम्ही सगळा संसार आहे आपल्याला आपण थोडस पैसे साठवून ठेवतो रिकरिंग डिपॉझिट्स करतो स्वतःच्या हेल्थसाठी असेल मुला मुलींच्या लग्नासाठी असेल एज्युकेशनसाठी असेल घरासाठी असेल व्हॉट एव्हर बी द रिझन तसंच पाण्याचं आपण केलं पाहिजे म्हणून ग्राउंड वॉटर रिचार्ज करणं भूजलाची पातळी वाढणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण हे हू कॅन हार्वेस्ट रेन वॉटर एनीबडी ज्याच्याकडे घर आहे तो करू शकतो नेक्स्ट स्लाइड काय लागतं 3च गोष्टी आता बघितल्या आपण म्हणजे छत पाहिजे पाण्याचं पाईप पाहिजे आणि स्टोरेज ग्राउंड वॉटर सरळ बोर किंवा विहीर पुढं नेक्स्ट स्लाइड कशावर अवलंबून राहतं नॅचरली जिथे रेनफॉल जास्त तिथं पाणी जास्त जसं क्वालिटी प्रमाणे तुम्ही प्रश्न असले तर नंतर आपण विचारून त्यात हे बघेल का मी घड्याळाकडे बघतो त्यातून पण नेक्स्ट घेऊया आपण चला नेक्स्ट स्लाइड नेक्स्ट स्लाइड प्लीज हा आणि कुठून आपण हार्वेस्ट करू शकतो एक तर बघितलं छतावरून आपण करू शकतो रूफटॉप आला रस्त्यावरून देखील करता येतं रस्त्याच्या बाबतीत मी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला ही गोष्ट सांगितली होती म्हणजे कसं की आपल्याकडे स्टॉर्म वॉटर ड्रेन्स आहेत जिथून पावसाचं पाणी वाहून जातं तर मी काय म्हणालो की बाबा ह्या स्टॉर्म वॉटर ड्रेन्स जवळजवळ 2 ते 2.5 फूट रुंद असतात तर म्हणून 200 फुटावर तुम्ही रिचार्ज पिट्स तयार करा पावसाळ्यात जेव्हा पाणी त्यातून वाहून जातं तर ते रिचार्ज पिट 4 फूट खोल ठेवा आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे जे लागतो ना आपण ब्रिक बॅट्स असं करून एक 4 ते 5 फूट खोल करायचं त्याच्यामध्ये वेगवेगळे थर म्हणजे विटांचे तुकडे कोळसा दगड आणि शेवटी वाळू ते पाणी झिरपत जाईल जमिनीमध्ये आता ते नुसतं वाहत चाललंय गटरीमधून तर ते झिरपत जाईल आणि तिथल्या भागातली पाण्याची पातळी वाढत जाईल मी एवढा मोठा माणूस नाही कोणते ऐकेल जोक सपाट कुठल्याही भागात त्या बाग आहे बागेमध्ये आपल्याला फिरायला पेव्ड अनपेव्ड रस्ता असतो तिथेही केलं जात नाही आम्ही सांगतो मग तिथले लोक काय म्हणतात साहेब पीएमसीने सांगितलं आम्ही करणार सगळ्या नगर हे त्याच्याच आहेत त्याच्यामुळं स्टॉर्म वॉटर ड्रेन्स मी तुम्हाला म्हणलो नेक्स्ट स्लाइड प्लीज हे थोडे कसे केलेत प्रकार बघा वरून आलेली पाईप असते तिला हा फिल्टर डार्क ब्लू जो आहे तो फिल्टर आहे
त्या फिल्टरमध्ये मग आपण त्या फिल्टरमधून फिल्टर पाणी होऊन मग ते खालीच गेलेलं आहे, तिथं मग सरळ त्या आम्ही बोरला जोडतो. आणि फर्स्ट फ्लशिंग म्हणून जे दिलं ते लाल जे दाखवलं तुम्हाला, त्याला वरती ही लावलं, तोटी लावलेली आहे. पहिला पाऊस असं म्हणतात की ऍसिडिक इन नेचर असतो, म्हणजे हवेमध्ये खूप प्रदूषित गोष्टी असतात, CO2 वगैरे असतो, तर त्यात पाऊस पडून ते झाटावर पडतं आणि ते वाहून आपण शक्यतो अवॉइड करतो. पण केव्हा पाऊस पडतो ते कोणाला माहित नसतं, त्याच्यामुळे मग ते उघडं ठेवतात, त्यातून पाणी वाहून जातं. मग तेवढं पाणी जात नाही खरं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात मग साहेब बंदच ठेवा. कोणी रात्री बेरात्री पहिला पाऊस येतो, मग ते नुकसान होतं ते पाण्याचं. नेक्स्ट स्लाइड. वॉटर स्टोरेज मी तुम्हाला सांगितलं, फक्त आणि फक्त ग्राउंड वॉटर. त्याच्यामुळे तिथंच आपण हे करू शकतो आणि तिथंच करायचं शक्यतो जितकं होईल तेवढं. नाहीतर मग कसं आहे की आपण, मी बऱ्याच ठिकाणी बघितलं ते म्हणजे साहेब आमच्याकडे काहीच नाही. मी एका शाळेत, तळेगावला एका शाळेमध्ये आम्ही केलं होतं. ते म्हणते की साहेब पाणी तर आम्हाला लागतं, सारखं सारखं आणायला लागतं आणि मुलं काही इथं राहत नाहीत. म्हणजे बोर्डिंग नुसतेच फक्त एकदा ह्याला येतात, लॉजिंग अँड बोर्डिंग नाही तिथं, हॉस्टेल नाही. त्या मुलं येतात, मुलांना किती लागतं पाणी? एज्युकेशन सोसायटीजना 25 ते 40 लिटर पर डे पर स्टुडंट एवढं पाणी बांधिलकी असते तिथल्या गावानं, म्हणजे महानगरपालिकेनं किंवा ग्रामपंचायतीने त्यांना द्यायचं त्या शाळेसाठी. तेवढं दिलं जात नाही, त्याच्यामुळे आम्ही सांगतो त्यांना, मग केलेलं आहे बऱ्याच शाळांमध्ये, साहेब हे करून द्या आम्हाला, निदान आमच्या इथे पाणी मिळतील. आणि त्याचा परिणाम काय झाला, आजूबाजूला असलेली घरं ना ज्यांनी केलेलं नव्हतं ते तिथून पाणी घेऊन जातात. व्हेरी गुड. कुठं कुणी काय यावं ते पाणी वापरावं. नेक्स्ट. बेनिफिट सांगितलेलं आहे की बाबा जर तुम्ही खास करून जर विचार करायचं गेलं तर समुद्र किनारी, कोस्टल म्हणजे रत्नागिरी असेल, जो समुद्र किनारी भाग आहे तिथे बघा शेजारी समुद्र आहे आणि आपल्या घरामधल्या विहिरीला किंवा बोरवेलला गोड पाणी आहे. हा मधला जो मेम्ब्रेन आहे तो तोडू द्यायचा नाही, कारण तिकडं समुद्राचं पाणी आहे, त्याचा जोर जास्त आहे आणि जोपर्यंत आपल्या गोड्या पाण्याचा जोर देखील त्याला मॅचिंग आहे तोपर्यंत तिकडचं पाणी इकडे येऊ शकणार नाही. पण पाण्याचा उपसा करून जर ती पातळी आपली खाली जायला लागली तर पटकन पाणी समुद्राच्या आत येतं. आणि मला कित्येक ठिकाणी गावात बोलू सांगितलं, साहेब आमचं पाणी खारं झालंय, आता काही करता येत नाही म्हणलो साहेब, त्याला ते काय मध्ये उतरून कोणी त्याला थांबवू शकत नाही, संपलं, ते कामच खराब झालेलं आहे. प्रयत्न करतो सांगायचा, होत नाही, पाण्याची गरज असते, वापरला उपसा केला जातो. त्यामुळं आपण आपले ऍक्विफर्स, प्रत्येक शहरामध्ये काय झालंय की प्रत्येक ठिकाणी आता तरी बंद झालं, पण पूर्वी काय करायचे बिल्डर्स, बोर मारायचे, त्या बोरच्या पाण्यावर बिल्डिंग उभी करायची, म्हणून PMC द्यायला लागले, तेही बंद झालं. तेच म्हणतात तुम्ही बोरवेल मारा. त्यामुळे बोरवेल प्रत्येक ठिकाणी बोरवेल मिळतेच, नाहीतर त्याला टँकर लावून पाणी आणायला लागेल, ते महाग पडतं त्याला. बेनिफिट्स खूप आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंग, जे तुम्ही म्हणाल तेवढे आपण बघत गेलो, वाचलं तुम्ही सगळे. कुणालाही काही अडचण असली तर तुम्ही मला विचारू शकता. नेक्स्ट. थोडेसे पिक्चर्स तुम्हाला दाखवतो मी आम्ही केलेले, हे वेगवेगळ्या ठिकाणचे. नेक्स्ट. सैनिक शाळा ही अकोल्याची आहे. सैनिक मुलांच्या शाळेमध्ये तिथं मुलं राहतात मुलांच्या तिथं, तर त्यांनाही पाण्याचा प्रॉब्लेम होता. त्यांच्या बोरवेलला आम्ही हा प्रयोग करून दिलेला होता. नेक्स्ट स्लाइड. त्यांच्या जिथलं आहे पाणी कसं घेऊन गेलो होतो आम्ही ते दाखवलं, जे आता ह्याच्याप्रमाणे आपण घेऊन जातो. आणि त्यांचं कसं होतं, ही आपल्या इथली कॅन्टोन्मेंट मधली शाळा आहे, आर्मी पब्लिक स्कूल आहे, त्यांची ही जुनी बिल्डिंग आहे, त्याच्यावर आम्ही हा प्रयोग केला होता. त्याच्या हा पुढची स्लाइड दाखवा. त्यांचंच आम्ही जे केलं बघा, इथे त्यांनी त्यांच्या शाळेच्या समोरच आम्ही त्यांचे फिल्टर्स लावून, कारण तिथं ते स्लोप असल्यामुळे काय होतं की 10 फुटापेक्षाही कमी उंची मिळत होती आम्हाला, मग त्यामुळे आम्ही ते हॉरिझॉन्टल फिल्टर्स लावले होते, त्या ठिकाणी हा प्रयोग केलेला होता. नेक्स्ट. हे बघा तुम्ही दाखवले हॉरिझॉन्टल फिल्टर्स कसे वापरायचे, तिथं स्लोप दिलेला होता, त्याच्यामुळे तिथून पाणी जात होतं. नेक्स्ट. केस स्टडीज आहेत, मी तुम्हाला सांगितलं तसंच, किंवा कसं झालं ते. मला वाटतं आपण इथं थांबूया.
असं मला वाटतं का तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायला मला आवडेल. केस स्टडी जिथं जिथं आम्ही प्रयोग केले, मग ते आमची सोसायटी असेल किंवा रुबी हॉस्पिटल असेल, त्या ठिकाणी रुबी हॉस्पिटलचं आहे. रुबी हॉस्पिटलला 1000 टँकर्स लागायचे त्या काळी. तुला 6-7ची गोष्ट आहे. आणि तिथं माझ्या ओळखीचे एक ॲडम ऑफिसर होते, कर्नल शर्मा म्हणून. ते म्हणले, "यार राजा दलवी, इसको जो हमको भी करवा दे." तर ते अजून चांगलं, अजून फंक्शनल आहे. काही त्यात म्हणजे त्यात खराब होण्यासारखं काहीच नाही. पण त्या ठिकाणी देखील टँकर बंद झाले. चला, कन्क्लुजन. वी हॅव टू रिसॉर्ट टू लॉंग टर्म मेजर्स. कसं आहे की टँकर इज अ शॉर्ट टर्म मेजर. त्या दिवसापुरतं आलं म्हणजे आजचं म्हणून उद्यावर टाळलं. थोडं आजचं झालं बाबा, आता उद्या परत काय होते बघू आपण. पीएमसीला पाणी जास्त येतं का, मग पीएमसी काढतो बाबा, इथं बंद राहील पाणी, काहीतरी रिपेअर वर्क करायचं आहे, मेंटेनन्स वर्क करायचं आहे. आम्ही ही नेहमी ऐकतो की हे कधी करतात आणि काय करतात ते मलाही माहित नाही, कदाचित तुम्हाला माहित असेल. तर मग खरं खोटं मी डाऊट घेत नाही. पण त्याच्यामुळे होतं काय की आपल्याला पाण्यासाठी वणवण भटकायला लागतं. शहरासारखं म्हणजे गावासारखं नाही, पण इथं काहीतरी करायला लागतं. मग आपण पैसे देऊन टँकर खरेदी करतो, किंवा मग जर आपल्या नगरसेवकाला किंवा MLA ला विनंती केली तर तो एखादा फ्री टँकर देखील पाठवू शकतात. आता यात एक आणखी गोष्ट आपल्याला सांगायची झाली मला. 2 वर्षापूर्वी आमदार निधीमध्ये 2 कोटी रुपयाचा वर्षाला एक ऍडिशनल निधी दिला गेला. कशासाठी निधी दिला गेला? कारण हे होतं की एवढं सगळं आता आपण ऐकलं, एवढं सगळं केलं, रेनोव्हेशन करा, वेट गार्बेज करून त्याचं कंपोस्ट पीट करा, सीसीटीव्ही लावा, म्हणजे एनर्जी सेव्हिंग करता येईल. हे सगळं सांगून देखील काही झालं नाही. त्यामुळे ते म्हणजे चला आणखी काय करूया आपण, तर आमदार निधीमध्ये पैसे जास्त येऊ आणि त्यांना सांगू तुम्ही 75%, समजा तुमची सोसायटी आहे, 1,00,000 रुपये एका गोष्टीसाठी खर्च नसला, त्यात 75,000 रुपये तिथला आमदार देणार आणि फक्त 25,000 रुपये तुम्ही खर्च करणार. पण दुर्दैवानं काय झालं, कुठल्या एका ऍक्टिव्हिस्टनं त्याच्यावर केस केली. हायकोर्टमध्ये गेला तो, ती बाई होती आणि ती म्हणली की हे मत विकत घेण्यासारखं आहे. आता त्याची केस चालू आहे, ते कधी ठीक होईल. माझं दिस वॉज अ व्हेरी गुड, म्हणजे खूप चांगला उपयोग होता. एनिवे, मी सांगायचं आपला थोडक्यात आणखी एक माहिती देऊन ठेवतो मी. भारतामध्ये किती लोक असे आहेत की ज्यांना रोज पाणी मिळत नाही, सेफ ड्रिंकिंग वॉटर? 60 कोटी, 144 या 140 कोटीच्या लोकसंख्येमध्ये एवढी मोठी संख्या नीती आयोग स्वतः सांगते. एवढ्या संख्येच्या लोकांना पाणी मिळत नाही. सेफ ड्रिंकिंग आणि सेफ हायजिनिक साठी पाणी मिळत नाही. सत्य परिस्थिती आहे. आपण ग्राउंडवर गेलो की दिसतं बाबा, खरंच आहे. म्हणजे काय झालं की मी भोपाळला गेलो, तुम्हाला बोललो होतं, तर तिथं हर घर नल सुरू झालं ना जलजीवन मिशन मध्ये. तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल, जलजीवन मिशन मध्ये एका पार्टनं हर घर नल लावून दिलाय. दुसऱ्या पार्टीचं काम होतं हर घर जल. ते जल त्यांनी अजून देऊ शकले नाहीत. नळ आलेला आहे, अजून जल यायचंय. त्याच्यामुळे काय होतं की एकाच व्यक्तीला म्हणजे एकाच एजन्सीला दिलं असतं तर लवकर झालं असतं. काय, दॅट इज नॉट आवर इश्यू. पण मी तुम्हाला सांगितलंय म्हणजे एवढी मोठ्या प्रमाणात, आणि त्यातून काय, त्या 60 कोटी लोकांच्या मध्ये जवळपास 25% म्हणजे 15 कोटी महिला आणि मुली यांना रोज पाण्यासाठी धडपड करायला लागते, एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी. बघा तुम्ही की किती मोठ्या प्रमाणावर शहरात राहतो आपण, आपली मुलं मुली, आपल्या नातेवाईकांची मुलं मुली नशीबवान आहोत. आपण खरंच नशीबवान आहोत की त्यांना असं कुठं पाण्यासाठी वनवन भटकायला लागत नाही. आपल्याला वाटतंय असं कधी ही इतिहासात जमा झाली गोष्ट असं वाटत होतं, मलाही वाटत होतं. पण जेव्हा आपण प्रत्यक्षात बघतो तेव्हा वाटतं इतिहासात जमा झालेली नाही. चला असो, मी वेळ जास्त घेतोय. मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आय एम विलिंग टू टेक एनी क्वेश्चन, जर तुमच्याकडे असले तर प्लीज विचारा. चॅट बॉक्स मध्ये तरी मला आता प्रश्न दिसत नाहीयेत. मी हरकत एक नाही, प्रश्न असा विचारतेय बोला की ना. अ, साधारण
एक 2000 ते 2500 स्क्वेअर फूट एवढा हा एरिया रूफटॉपला अवेलेबल असेल तर हा त्याच्या रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी हा साधारण किती खर्च येतो आणि त्याचा ROI काय आहे? आता तुम्हाला मी सांगतो. तुमच्या म्हणजे तुम्ही मला प्रश्न विचारलात तर तुमच्या घरी टँकर येतात का हो? नाही. मग आता रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कशी करायची? हा कसं होतं म्हणजे आम्ही गणित नाही ह्याला खर्च काही जास्त येत नाही. साधारणपणे आज पुण्यामध्ये साधारणपणे 40 ते 50 रुपये स्क्वेअर फूट. तुम्ही मला किती सांगितलं? साधारणपणे 2000. 2000 ते 2500 हा स्क्वेअर फूटचं घर आहे, छत आहे. बरोबर. हा तर त्या छताला तुम्हाला साधारणपणे 80,000 ते 1,00,000 रुपये ओके. एवढा खर्च येईल तुम्हाला. हम्म. आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कशी असते की आम्ही जसं महिन्याला 25,000 रुपये टँकरचं बिल देत होतो हा महिन्याला, आणि आमचा खर्च आला त्या काळी 52,000 रुपये खर्च आला. म्हणजे 2 महिन्यात रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. ओके. आम्ही जेवढे प्रयोग केले तिथं मॅक्झिमम 6 महिन्यात रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे. त्यांचे टँकरच थांबले हो. त्यामुळे त्यांनी बघितला, हिशोब लावला की 6 महिन्यात, 5 महिन्यात, 4 महिन्यात सगळं थांबून जातं. आणि हे करायला मग चॅलेंजेस काय असतात? कारण असा जर 2 किंवा 5-6 महिन्यात जर ROI होत असेल तर मग प्रत्येक नवीन निर्माण होणाऱ्या सोसायटीत आज हे केलं जातंय का? हो, हे जातंय. सरकारनं 2009 मध्ये नियम काढला की सगळ्या नवीन बिल्डिंगवर रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय NOC मिळणार नाही. हम्म. नियम काढला. मी शब्द वापरतोय. प्रत्यक्षात माझ्याकडं त्या सोसायटीचे लोक येतात. मी म्हणतो तुमची सोसायटी कधीची आहे? साहेब 2012ची आहे. अरे मग तुमच्या बिल्डरने केलं नाही? काय केलं आम्हालाही माहित नाही म्हणले. का कोणी शिकवलेलं नाही की रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय? किती सोपं आहे. मी स्वतः आमच्या वॉर्ड ऑफिसमध्ये गेलो. तुम्ही म्हणतो साहेब मी तुम्हाला स्केच काढून देतो, राईटअप देतो, तुम्ही फक्त त्याच्या सायक्लोस्टाईल काढा. तेव्हा सायक्लोस्टाईलचे दिवस होते, किंवा फोटो कार्बन कॉपी काढा आणि सोसायटीला द्या आपल्या वॉर्ड मधल्या. त्यांना कळू देते रेन वॉटर हार्वेस्टिंग काय आहे. कुणाल कुमार साहेब आपल्यातल्या बऱ्याच लोकांना माहित असेल. कुणाल कुमार साहेब आपले कमिशनर होते एकेकाळी. तर त्यांनी मला बोलवलं, म्हणजे कर्नल साहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे म्हणले, आमच्या लोकांना माहित नाही हो म्हणले, आणि हे जाऊन चेक करणार. मग त्यांना काय माहित काय चेक करायचं ते. साहेब 3 तासाचा तुम्हाला वर्कशॉप कॉर्पोरेशनमध्ये कॅप्टन वडके हॉल म्हणून आहे. त्यांचे 78 इंजिनियर्स, ज्युनियर इंजिनियर्स आणि सिनियर इंजिनियर्स आले होते. स्वतः कुणाल कुमार साहेब थोडा वेळ बसले, बिझी पर्सन, आणि मी ते घेतलं. पण झाल्यानंतर मला त्या लोकांनी सांगितलं, म्हणजे सर काही माहित नव्हतं आम्हाला. ना सरकारकडून काही आमच्याकडं लिखित आहे, ना आम्हाला कुठून कळणार म्हणते की रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आणि कसं करतात, काय जाऊन चेक करायचं. मी बिल्डर म्हणून गेलो, म्हणजे आम्ही केलेलं आहे, जरा NOC द्या. आता मग ते NOC वेगळ्या स्वरूपात दिली जाते, जास्त तिकडे जास्त आहे नको. पण म्हणजे असं आहे, रूल आहेत मॅडम, रूल आहेत, सरकारने केलेले आहेत. पण सर मी काय म्हणालो, आय वेंट टू ITI. सुरुवातीचे दिवस आहेत 2004-05 ला पुण्यामध्ये ITIच्या प्रिन्सिपलना भेटलो मी. साहेब गरजेचं आहे, प्लंबरला तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंगचं ट्रेनिंग द्या, आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या छताच्या, म्हणजे तुमचं जे ITIची जी बिल्डिंग आहे तिथं मी तुम्हाला काम करून देतो, कमी खर्चामध्ये करून देतो, आणि ते काम करताना त्याचा व्हिडिओ घ्या आणि तुमच्या मुलांना दाखवा. तो व्हिडिओ पण दाखवा आणि शिकवा पण. त्याच्यामुळे काय होईल, ते जाऊन त्यांना एक ऍडिशनल इन्कम होईल. मॅडम त्यांनी मला सांगितलं, ह्याच्यासाठी मोठं काम करायला लागतं साहेब, आम्हाला सरकारला अप्रोच करायला लागतं. हे का करायला लागतं, हे शिकवणारे कोण? एवढ्या सगळ्या अडचणी डोळ्यासमोर टाकल्यानंतर एका रिटायर्ड माणसाकडे एवढा वेळ नसतो हे जाऊन हे करायला. मी म्हणतो धन्यवाद, माझ्याकडून काही मदत हवी असली तर विचारा, मी तुम्हाला देऊ शकतो. सगळं आहे हो, परंतु आमच्याकडे हे नाही. मुंबईच्या हर्षा मर्चंट असं विचारतायत की हा. त्यांची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जातीये, तर अच्छा. आम्ही कुठले कुठले पॉइंट्स आमच्या बिल्डरला सांगावेत की ज्यामुळे आमच्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग करून मिळेल, त्याची काही चेकलिस्ट तुम्ही देऊ शकता का? चेकलिस्ट मी आपल्यालाच पाठवून देईन. ओके. थोडीशी करून त्याचा विचार करून करायला लागेल, का मला हेही माहित नाही त्यांच्या इथं किती बोरवेल आहेत, हा किती विहिरी आहेत, त्याची कशी काळजी घ्यायला लागेल, ही जरुरी ना अगदी.
आणि मग ते बिल्डिंग बांधताना त्यांनी त्या बिल्डरला कसं सांगायला लागेल, का ह्यात कसं आहे की तुमची एकदा सोसायटी ह्याला गेली रिडेव्हलपमेंटला, की राहणारी माणसं त्यांना लांब लांब घरं मिळतात. हो, तिथं काय शेजारी घर मिळत नाही ना, ते लांब घर मिळतं. मी इथं बघतो ना विमाननगरमध्ये वगैरे, आता विमाननगरच्या बऱ्याचशा सोसायटीत यायला लागल्यात. मग त्यामुळे त्यांना तिथं कुठे मिळेल तिथं तो बिल्डर सांगतो, साहेब कुठेही घर घ्या, भाडं माझ्याकडे घेऊन जा. मी तुम्हाला महिन्याचे म्हणला 30 महिन्याचं भाडं त्याला मी बांधिलंय. त्याच्या महिन्यात आम्हाला तेवढं करून द्यायचं असते काम. पण डेफिनेटली मला आवडलं की त्यांनी हे विचारला प्रश्न. डेफिनेटली मी देईन त्यांना, मी तुमच्याकडेच लिहून देईन आणि बघू मग त्यांनी आणि काही काय गरज असेल ते मला कॉन्टॅक्ट करू शकतो. त्यांना माझा त्यांच्यापर्यंत नंबर आम्ही ते नक्की पोहोचवू. चालेल आणि त्यांनाही माझा नंबर देऊन ठेवा, काय गरज पडली तर हो. ते काय नाच. हा. ओके, नमस्कार. अजून एक प्रश्न दळवी आहे. साहेब. तो बोला ना. असा आहे प्रश्न की इन पब्लिक युटिलिटीज इज इट हा. कंपल्सरी लाईक बस स्टँड, रेल्वे स्टेशन, स्टेडियम वेअर हा. लार्ज वॉटर कॅन बी कलेक्टेड, करेक्ट. तिथे रूफटॉप हे करणं, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं हे कंपल्सरी आहे का? हो आहे. कोण करणार? CPWD. ओके. PWDची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता तुम्ही त्यांना जर विचारलं तेव्हा साहेब आधी फंड्स आले पाहिजेत माझ्याकडे, म्हणजे मी सगळं तयार करून त्याचं त्यांना पाठवणार. मग त्याच्यानंतर ते पैसे या वर्षी येतील की पुढच्या वर्षी येतील. म्हणजे काय आहे की एक कुठलाही गव्हर्नमेंटचा माणूस, गव्हर्नमेंट सर्वंट, ही ट्रायज अँड पुट किती अडथळे घालता येईल हे बघतो. म्हणजे सगळेच असे नसतील ना, पण मी कितीतरी वेळा ह्या लोकांकडे जाऊन बघितलं, साहेब आम्ही ते करायचा प्रयत्न, तुम्ही एकदा आलाचा मागच्या 6 महिन्यापूर्वी आमच्याकडे, आठवतंय मला, पण आम्ही काय ते त्यांना अजून दिलेलं नाही. तुम्ही माहिती दिली होती ती त्यांना पाठवायला पाहिजे पुढं. त्यामुळे काय होतं माहिती काय की आमचं म्हणजे उत्साह पण आपला कमी होतो. ह्यांचीच इच्छा नाही काय करायची तर आपण काय करणार. प्रत्येक ठिकाणी केलं पाहिजे. शेवटी काय आहे, तुम्हाला मी केपटाऊनचं उदाहरण देतो. तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल त्यावेळेला की फक्त 5 लिटर पाणी सरकारतर्फे सप्लाय केलं जातं रोजचं 6 महिन्यासाठी. केपटाऊन सारखं मोठं कॅपिटल सिटी, पाणी नव्हतं आणि फक्त 5 लिटरसाठी लोक रांका लावून उभा राहायचे. सांगा, ह्या स्टेजला आपल्याला जायचं आहे का? नाही जायचं. म्हणून आम्ही पळापळी करत असतो किंवा कुठं असं संधी मिळाली तर द्या. आता आपण वेगवेगळ्या शाळांमधून काम करता, ह्या शाळांमधून मी लोकांना सांगत असतो, शाळांमधून हे असं करायला लावा. भरपूर शाळेमध्ये मी पुण्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचं सेमिनार केलेले आहेत की त्यांनी, पण त्यांना हे करताना मी त्यांना सांगतो की मला कसलीही बिदागी देऊ नका. फक्त मला बिदागी द्यायची असेल तर तुम्ही 15 ते 20% तुमच्या बिल्डिंगचा पोर्शन रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घ्या. का तर पेरेंट टीचर मीट मध्ये तुम्ही सांगू शकाल लोकांना की काय तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय, हे बघ इथं आहे, बघ हे असं बघ, पण करत नाही तो. बरं, स्नेहा तर जोशी मी असं बोलू का विचारतायत की मॅडम? आमच्या सोसायटीमध्ये आम्ही तुम्हाला बोलवलं तर हा, तुम्ही येऊन साईट सर्व्हे आणि बाकीची पुढची कामं कराल का? त्यांना माझा नंबर द्या, मी पुढचं हा. तुम्हाला सगळं व्यवस्थित समजावून सांगतो. ओके, मॅडम, आणि मी तुमचा नंबर 100% सांगता का? मी इथे पोस्ट करते, म्हणजे ज्यांना माझा कोणाला हवाय नंबर ते पोस्ट सगळे करा. लिहून घेतील. हा, ज्यांना कुणालाही माहिती हवी असेल तर आता ही वेळ आहे, नाही असं नाही, हा. तर त्याच्यामुळे आम्ही काय करतो, सर्व्हे करतो आणि सर्व्हे रिपोर्ट त्यांना देतो. हा. मग ती कमिटी डिसाईड करते ना किती खर्च आहे, काय आहे, कुठून पैसे गोळा करायचे वगैरे वगैरे वगैरे. इट इज देअर बेबी. त्याच्यानंतर मग एकदा तुम्ही ठरवलं करायचं देन वी कम इन. आणि त्याच्या आधी देखील आम्ही जातो, नाही असं नाही की जात नाही वगैरे. माझा एक प्रश्न आहे बोला. दळवी साहेब. साधारण याचा मेंटेनन्सचा काय फ्रिक्वेन्सी असते, म्हणजे साफ करणं किंवा त्याचं बरोबर व्यवस्थापन बरोबर. बघणं, आणि याच्यासाठी किती खर्च येतो? आता मी तुम्हाला सांगतो, हा. मी फौजी माणूस आहे. मी म्हणलो की मी अशी सिस्टम डिझाईन केली पाहिजे की कमीत कमी खर्चामध्ये. का तर सोसायटीमध्ये वेगवेगळे लोक राहत असतात, त्यामध्ये भाडेकरू पण खूप असतात. कुणाला इंटरेस्ट आहे हे करण्यासाठी? कमिटी किती इंटरेस्ट घेणार? मी स्वतः चेअरमन आहे,
मी तुम्हाला सांगतो इट बिकम व्हेरी डिफिकल्ट. तेव्हा मी डिझाईन करतानाच मी असा विचार केला बाबा कमीत कमी मेंटेनन्स वाली सिस्टम डिझाईन करायची. त्यात मला यश मिळालं. कारण की मला अजिबात इच्छा नाही की कुणी यात भानगडीत पडावं आणि शेवटी ती सिस्टम डिफंक व्हावी. का तर कुणी मेंटेनन्स केलेलं नाही. काही गरज पडत नाही. 2 ते 3 वर्षात एकदा. आणि त्यालाही मी सांगितलंय तुमच्या हातनं होत नसेल ना या परत माझ्याकडे. मी तुम्हाला अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट अगदी कमीत कमी पैशामध्ये घेऊन तुम्हाला ते साफ करून देतो. पण चालू ठेवा. माझी हा. इच्छा ही तशीच सिस्टम चालू ठेवा. चालेल, चालेल. म्हणजे भूजलाला पण फायदा होईल बरोबर. आणि तुम्हालाही फायदा होईल. अजून एक असं विचारायचं की एखादी बिल्डिंग बांधून तयार आहे, हो. त्याच्यात रूफटॉप हार्वेस्टिंग काही केलेलं नाहीये, तर त्याच्यासाठी वेगळं काही यंत्रणा बसवता येते का? हो. आता बिल्डिंग तुमची बांधतानाच सोसायटी, आता करायला समजा पाहिजे. तुमच्यातलं काही भगिनी मला विचारलं की तुम्ही आता जे आमच्याकडे लोक येतात ते जुन्या सोसायटीचेच येतात हो. का जुन्या सोसायटीमध्ये बसवायचं असतं. माझ्या सोसायटी मी बसवली जुनी सोसायटी होती. 3-4 वर्ष जुनी होती. पण जुनी होती. का त्यावेळेला आताचं कसं आहे, आता तर हे चुकीचं आहे. जे रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलंच पाहिजे. चुकीचं असो, बरोबर असो, चुकीचं असो, केलेलं पाहिजे. हे फिल्टर्स नक्की. कुठे मिळतील असं काय 2-3 हो? लोकांनी विचारलंय. काय? फिल्टर त्याला जे लागतात. आजकाल फिल्टर ज्या ह्याच्यामध्ये पाईप मिळतो ना, ज्या दुकानामध्ये तुम्हाला पाईप मिळतात ह्याचे, आणि सगळ्यात चांगलं म्हणजे ISI मार्किंगचे फिनोलेक्स सारखे, सुप्रीम सारखे पाईप घ्या. आता आमच्या ज्या पाईप लावलेल्या आहेत त्या बिल्डरनं लावलेल्या होत्या. मी जेवढ्या ठिकाणी केले बिल्डरनं चांगल्या पाईप लावलेल्या आहेत. आम्ही एक नवा पैसा मेंटेनन्सवर खर्च केलेला नाही मॅडम. लागत नाही तुम्हाला. फिल्टर तुम्हाला मार्केटमध्ये विकत मिळतं आजकाल. रेन वॉटर हार्वेस्टिंग फिल्टर द्या म्हणून सांगायचं, देतात. आहेत 2-3 प्रकारचे फिल्टर मार्केटमध्ये आलेले आहेत. या फिल्टरचं लाईफ साधारण किती असतं, ते किती फ्रिक्वेंटली बदलायला लागतात? तर माझा 2003 ला डिझाईन केलेला फिल्टर अजून चालू आहे. माझ्यासारखा तो चालू आहे. चालत आहे अजूनपर्यंत. नाही हो, काही करायला लागत नाही तुम्हाला. त्याचं मेकॅनिकल एनर्जी नाही, इलेक्ट्रिकल एनर्जी नाही, काही नाही. छतावरचं पाणी ग्रॅव्हिटेशन येतं, जाळीतून निघून जातं. कुठंही काहीही खराब होण्यासारखं काहीच नाही. आणि सटलं मुलं त्याच्या भोवती क्रिकेट खेळत असतील तर गोष्ट वेगळी. अदरवाईज काही लागत नाही, काही नाही. पण माझे अनुभव आहेत. मी लोकांना विचारत राहतो, बाबा तुमच्या इथं सगळं चाललंय व्यवस्थित. इव्हन खेडेगावात सांगतात, नाही साहेब म्हणले, आणि आम्ही कधी फिल्टर सांभाळून ठेवतो म्हणले. तुम्ही सांगून गेलाय, आम्ही मुलांना हात लावू देत नाही म्हणले. उर्मिलाताईंना बऱ्याच वेळापासून एक प्रश्न विचारायचा आहे. लेट हर आस्क. प्लीज बोलू मी? हा, बोला. सर, आमच्या घरी आम्ही 15 वर्षापूर्वीपासून केलेलं आहे अरे वॉटर वा. हार्वेस्टिंग, आणि त्याचं सगळं पाणी आमच्या बागेला मिळतं. बागेकरता आम्ही अजिबात कॉर्पोरेशनचा वापरत नाही. फक्त ते झाल्यानंतर ते फोटो काढून ते जवळजवळ 2 महिने लागले, कारण अनफॉर्च्युनेटली ती सिस्टमच सगळी अशी आहे की ते सिटी प्राईडच्या जवळ आहे ना ऑफिस त्यांचं. तर खालच्या मजल्याने सांगितलं की तुम्ही तिकडे जा संभाजी पार्कला, आणि नंतर मी असाच विचार केला आणि वरच्या मजल्यावर गेले तर तिथेच काम झालं. खालच्यांना माहित नव्हतं की वरती होतं हे काम. ते गव्हर्नमेंटचं काम तसंच आहे. ते गव्हर्नमेंट असंच चालतंय. मग ते सगळे फोटो वगैरे पाठवले ना आम्हाला, तर 20% डिस्काउंट मिळतं Very good. इन्कम ह्याच्यामध्ये. म्हणजे आमचं रेन वॉटर आहे, आणखीन ओला कचरा ड्रम मध्ये रिचतो. तर आम्हाला त्याचा आता गेली 15 वर्ष फायदा आहे. तर सगळ्यांनी Very good. जरूर करून घ्यावं. आणि थँक्यू सो मच सर. माय हजबंड वॉज ऑल्सो इन दी आर्मी, कर्नल उकिडवे. सो इट अरे वॉज वा. नाईस मीटिंग यू. चालेल, तुमचं चालू दे धन्यवाद. पुढे, मी नाही बोलत. थँक्स Okay, मृदुला ठीक आहे. ताई, थँक्यू. मला असं वाटतं सगळ्यांचे प्रश्न आता संपलेले आहेत. तर कर्नल दळवी, तुमचे खूप खूप आभार. एक तर तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या अत्यंत महत्वाच्या गरजेच्या विषयाला हात लावलात, आणि तुमचा प्रत्यक्ष या क्षेत्रातला अनुभव असल्यामुळे तुम्ही जे लोकांचे प्रश्न होते छोटे मोठे, त्यांचं निराकरणही अत्यंत चांगल्या प्रकारे करू शकलात. तर सर्व श्रोत्यांतर्फे आणि शारदा शक्तीतर्फे आपले खूप खूप आभार. बऱ्याच लोकांनी ह्याच्यात थँक्यू सर असं म्हणलेलं आहे. ठीक आहे.
चालेल. तर आता धन्यवाद. नेहमीप्रमाणे मनापासून शांती आभार. मंत्रांनी आपण सभेची सांगता करूया. हो, मी हो. स्नेहाताईंना विनंती करते की त्यांनी शांती मंत्र सुरू करावा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः. धन्यवाद मनीषाताई. थँक यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.